आता कोणताही जर का श्लोक बघितला, तर तो श्लोक आहे ना, त्याला एक पर्टिक्युलर लय असतो, छंद असतो आणि त्या लयामध्येच तो श्लोक आपण गात असतो. तर अ, आपण एखादी कोणतेही टेक्स्ट असू द्या, त्याला जर का आपण सूर लावून गातोय, म्हणजेच ते एक प्रकारचं पद्य झालं, पोयम असते किंवा पद्य म्हणतो आपण त्याला संस्कृतमध्ये. ते जेव्हा पद्य जे असतं ना, पद्याला एक लय असतो, छंद असतो. आता तो जो छंदबद्ध पद्य असतं, त्याला आपण गद्य स्वरूपात लिहितो. म्हणजे जे पण त्या ठिकाणी पोयम स्वरूपामध्ये दिलेलं आहे, त्याला आपण पॅराग्राफ स्वरूपामध्ये लिहितो. त्यालाच म्हणतो आपण अन्वय करणं. अन्वय लेखन म्हणजेच पद्य स्वरूपात दिलेला जो श्लोक आहे, त्याला गद्य स्वरूपात लिहिणं म्हणजे अन्वय करणं. किंवा कोणत्याही श्लोकाचा आपण जर का अर्थ लिहिला, मराठीमध्ये आपण अर्थ लिहिणार, तर तो जो मराठीमध्ये अर्थ लिहिलेला आहे, तोच मराठीमध्ये लिहिलेला अर्थ आपण संस्कृतमधून त्याच वाक्यरचनेमध्ये लिहिणं म्हणजे अन्वय करणं. जर का आणखीन सिंपल करायचं झालं, तर तो जो संस्कृतमध्ये श्लोक आहे, त्या श्लोकाचा संस्कृतमध्येच अर्थ लिहिणं म्हणजे अन्वय करणं. अन्वय करताना जे आपण शब्द वापरणार, अन्वय लिहिताना जे पण आपण संस्कृत टेक्स्ट तयार करतोय, तर त्याच्यासाठी जे पण आपण शब्द वापरणार आहे, ते शब्द आपण श्लोकामधलेच वापरणार आहेत. श्लोकाच्या बाहेरचे शब्द अन्वयमध्ये घेतले जात नाही. जे श्लोकामध्ये अवेलेबल शब्द आहेत, त्याच शब्दांपासून अन्वय केला जातो. फक्त काही काही वेळेस की श्लोकामध्ये ना क्रियापद दिलेले नसतात. काही श्लोकांमध्ये जे वाक्य तयार होतात किंवा श्लोक तयार केले जातात ना, त्याच्यामध्ये क्रियापदं नसतात काही काही वेळेस. मग ते क्रियापदं नसताना, क्रियापदं जर नसतील तर आपल्याला वाक्य नाही बनवता येत पूर्ण, म्हणजे ते वाक्य पूर्ण होत नाही. म्हणून त्यावेळेस आपण मग काय करतो, अस्ति, भवति, वर्तते याच्यासारखी क्रियापदं त्या ठिकाणी वापरतो. आता यांचा अर्थ काय होतो, अस्ति भवति वर्ततेचा अर्थ होतो आहे किंवा असणे. त्या अर्थाची क्रियापदं आपण अन्वयामध्ये वापरत असतो. आता श्लोकामध्ये वाक्यरचना जर का मागे पुढे होते, म्हणजेच आपण जर का मराठीमध्ये एखादं वाक्य बघितलं, राम वनामध्ये गेला, किंवा विद्यार्थी शाळेत गेला. आता आपण हे पर्टिक्युलर एक सिक्वेन्समध्ये बोलणार आहे. विद्यार्थी शाळेत गेला असं म्हणू तरच ते वाक्य शुद्ध राहील किंवा तरच ते वाक्य अप्रोप्रिएट राहील. जर का आपण मग असं म्हटलं, गेला विद्यार्थी शाळेत किंवा शाळेत विद्यार्थी गेला, तर हे सगळे मागे पुढे झाल्यावरती ते योग्य वाक्य नाही राहणार. मग आपण वाक्याची सिक्वेन्स कशी ठेवतो मराठीमध्ये, कर्ता, कर्म आणि क्रियापद. पण संस्कृतमध्ये ना तसं कंपल्शन नसतं. संस्कृतमध्ये काय आहे, वाक्यामध्ये शब्दांची सिक्वेन्स तुम्ही कशी पण ठेवू शकतात, पण त्या शब्दांची विभक्ती महत्त्वाची असते. शब्दांची सिक्वेन्स जर चेंज केली तर अर्थ बदलत नाही. फक्त महत्त्वाचं काय असतं, तर विभक्ती महत्त्वाची असते. विभक्ती बरोबर असेल तर शब्दांची अरेंजमेंट तुम्ही कशी केली असेल वाक्यात, ते वाक्य व्यवस्थितच राहील. शुद्ध किंवा अशुद्ध ते त्याच्यावरती अवलंबून नसते वाक्याची. मग पण अन्वय करताना आपण काय करतो, आता हे झालं की आपल्याला हा नियम माहिती की संस्कृतमध्ये वाक्याची शुद्धता ही वाक्याच्या अरेंजमेंटवरती अवलंबून नसते, सिक्वेन्सवर अवलंबून नसते. पण तरीसुद्धा आपण अन्वय करताना कर्ता, कर्म आणि मग क्रियापद ह्या क्रमाने वाक्यरचना करत असतो. अन्वय करताना हा जो सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स आपण पाळतो. आधी कर्ता आला पाहिजे, मग कर्म आलं पाहिजे, मग क्रियापद आलं पाहिजे. ह्या सिक्वेन्सने आपण वाक्य अन्वयमध्ये जे पण लिहिणार आहे त्याचे वाक्य हे ह्या सिक्वेन्सने तयार करण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा तसंच लिहिलं जातं अन्वयमध्ये. आता श्लोकाचा अन्वय करताना काही वेळेस काय होतं, कोणाची वाक्यरचना करण्याची पद्धत वेगळी असू शकते, कोणाची वाक्यरचना करण्याची पद्धत वेगळी असू शकते. म्हणून काही वेगवेगळ्या लोकांनी जर का अन्वय केलेला आहे, तर शब्द मागे पुढे होऊ शकतात. म्हणून एका श्लोकाचा अन्वय हा फिक्स पर्टिक्युलर वाक्यरचनेचाच असला पाहिजे असं बंधनकारक नसतं. पण शक्यतो एक गोष्ट कॉमन असते की सगळ्यांच्या वाक्यरचनेमध्ये क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं. ही गोष्ट कॉमन असते. त्याच्यामुळे अन्वय करताना एक फिक्स वाक्य असेल तरच तो अन्वय बरोबर असतो असं नाही आहे. काही वेळेस वाक्यरचनेमध्ये ज्याच्या त्याच्या ट्रान्सलेशननुसार किंवा ज्याच्या त्याच्या संदर्भानुसार ट्रान्सलेशन जसं केलेलं आहे त्याच्यानुसार अन्वय होत असतो.
त्याच्यामुळे 2-3 व्यक्तींनी जर एका श्लोकाचा 2-3 व्यक्तींनी अन्वय केलेला आहे तर तो वेगवेगळा असू शकतो. बघा आता ह्या ठिकाणी आपण काही श्लोकांची अन्वय करून दाखवलेले आहेत. आता इथे बघा, हा श्लोक आहे, हिताहितं सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेद स उच्यते. आता हा जो श्लोक आहे ना, याचा आपल्याला अन्वय करायचा आहे. मग कसा अन्वय करणार, तर आता सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये शोधणार क्रियापद कोणतं आहे. आता पूर्ण श्लोक बघा, तुम्हाला कुठे क्रियापद सापडतंय का? क्रियापद सापडतंय का पूर्ण श्लोकामध्ये? हिताहितं सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेद स उच्यते. हा श्लोक आहे, याच्यामध्ये कुठं क्रियापद सापडतंय का? आहे का क्रियापद श्लोकामध्ये? आहे का क्रियापद? आता क्रियापद ओळखण्यासाठी कसं ओळखणार? शब्दाच्या शेवटी लागलेला प्रत्यय जर का ती, त, अंती असेल, ते अंते याच्यापैकी काहीतरी असेल म्हणजे तो क्रियापद आहे. आहे का तसा एखादा शब्द श्लोकामध्ये? उच्चते. उच्चते शब्द आहे ना, उच्चते शब्द म्हणजे क्रियापद आहे. आता उच्चते शब्द हे क्रियापद आपल्याला सापडलं म्हणजे आपल्याला हे फिक्स झालं की उच्चते हा सगळ्यात शेवटी लिहायचा आहे. आता याचा अन्वय करण्याच्या आधी ना आपण एकदा त्याचा अर्थ बघू. अर्थ काय होतो याचा? आयु, हित, अहित, सुख आणि दुःख असे 4 प्रकारचे असतात. हित आयु, अहित आयु, सुख आयु आणि दुःख आयु असे 4 प्रकारचे आयु असतात. त्या आयुचं हित अहित काय आहे? म्हणजे तसंच आयुचं मान म्हणजे परिमाण काय, आयुर्मान काय, हे ज्यामध्ये सांगितलेलं आहे त्याला आपण आयुर्वेद म्हणतो. आता हा जो अर्थ आहे, हा अर्थच आपण संस्कृतमध्ये लिहिणार आहे. कसा अर्थ आहे? आयु, हित, अहित, सुख, दुःख असे 4 प्रकारचे आहेत. मग आपण काय करणार इथे? आयु शब्द सगळ्यात आधी घेणार. आयुहू, आयु. मग हित, अहित, सुख, दुःख असे 4 प्रकारचे. तर हितम, हा बघा, हितम, अहितम 2 आहेत. हितम, अहितम. आयुः, हितम, अहितम, सुखम, दुःखम, अस्ति. अस्ति. आता हे जे अस्ति क्रियापद आहे ते आपण बाहेरून आणलं, आहेत ह्या अर्थासाठी. आयुः, हितम, अहितम, सुखम, दुःखम, अस्ति. नंतर तस्य हितम अहितम. आता ह्या ठिकाणी तस्य हितम अहितम म्हटले म्हणजे कशाचं हित अहित? तस्य म्हणजे कशाचं? आयुचं. आयुचं हित अहित. तस्य हितम अहितम आयुर्मानम अपि यत्र उक्तम. यत्र उक्तम. आयुचं हितहित आयुर्मान यत्र, यत्र म्हणजे ज्या ठिकाणी, उक्तम म्हणजे सांगितलेले आहे, सह आयुर्वेद उच्यते त्याला आयुर्वेद म्हणतात. आता इथे सह या ठिकाणी आलेला आहे, मग आपण त्याला इकडे घेतलं, सह आयुर्वेद उच्यते. आता हा अन्वय बघितला आणि अर्थ जर का बघितला ना, तर अन्वयची वाक्यरचना आणि अर्थाची वाक्यरचना सेम आहे. म्हणजेच काय, सिंपल जर का आणखीन सोपं करायचं असेल तर त्या श्लोकाचा अर्थ काय त्याच्यानुसार अन्वयाची वाक्यरचना करायची. तसं केलं तरी सुद्धा अन्वय लिहिता येतो. मग फक्त एक लक्षात ठेवायचं, अन्वयसाठी शब्द जे आणायचे आहेत ते आपल्याला श्लोकामधले उचलायचे आहेत. फक्त मग तुम्हाला ज्यावेळेस अर्थ लिहिणार आहे तर अर्थामध्ये जे शब्द आहेत त्याच्यासाठी श्लोकामध्ये कोणकोणते शब्द आलेले आहेत ते बघून घ्यायचे आणि त्याच्यानुसार अरेंजमेंट करायची. ठीक आहे. आणखीन एक श्लोक बघा. काय वाक् बुद्धी विषया ये मला समुपस्थिता चिकित्सा लक्षणाध्यात्म शास्त्रही तेषां विशुद्धय. आता या श्लोकामध्ये काय म्हणायचंय त्यांना?
काय वाक बुद्धी विषया. हं? काय वाक आणि बुद्धी यांच्या मध्ये जे मल उपस्थित असतात त्यांची शुद्धी. काय वाक बुद्धी विषया म्हणजे काय वाक आणि बुद्धी यांच्यामध्ये जे मल उपस्थित असतात त्यांची जी शुद्धी आहे ती कशा कशाद्वारे पॉसिबल आहे, तर काय म्हणजे शरीराची शुद्धी चिकित्साशास्त्राद्वारे पॉसिबल आहे. वाक म्हणजे वाणीची शुद्धी जी आहे ती लक्षणाशास्त्र म्हणजे व्याकरणशास्त्राद्वारे पॉसिबल आहे. आणि मनाची बुद्धी म्हणजे बुद्धीची शुद्धी जी आहे ती अध्यात्मशास्त्राद्वारे पॉसिबल आहे. तर त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी सांगितले की आता इथे काय वाक बुद्धी विषया. हं? काय वाक बुद्धी विषया कोणती विभक्ती आलेली आहे? काय वाक बुद्धी विषया म्हणजे काय वाक आणि बुद्धीमध्ये उपस्थित. हं? आता त्या ठिकाणी तृतीय विभक्ती ती विषयाद्वारे असं आहे. ये मला समुपस्थित. नंतर इथे बघा चिकित्सा लक्षणाध्यात्मशास्त्रैहि. शास्त्रैहि कोणती विभक्ती ही? शास्त्रैहि. शास्त्रैहि कोणती विभक्ती आहे? तृतीय. तृतीय विभक्ती. मग तृतीय विभक्ती तर त्याचा अर्थ काय होईल? शास्त्रैहिचा अर्थ काय होईल? तृतीया शास्त्रैहि म्हणजे काय होतो अर्थ? शास्त्राने. शास्त्राने किंवा शास्त्राद्वारे. मग आपल्याला तेच लिहायचंय. आता हे जे आहे काय वाक बुद्धी विषय हे मला समुपस्थित आहे, याला आपल्याला व्यवस्थितपणे रिअरेंज करायचंय. मग सगळ्यात आधी काय करणार आपण? सर्वनाम आधी घेतलं. ए मला हा जे मल कुठे उपस्थित आहेत? तर काय वाक बुद्धी विषया. ए मला हा काय वाक बुद्धी विषयाः समुपस्थिताः. जे मल काय वाक आणि बुद्धी यांच्यामध्ये उपस्थित आहेत. मग नंतर काय? तेषाम विशुद्धी त्यांची विशुद्धी किंवा त्यांची शुद्धता. तेषाम विशुद्धी. तेषाम म्हणजे कशाची? तेषाम विशुद्धी म्हणजे कशाची शुद्धी? काय वाग. काय वाक बुद्धी यांच्यामध्ये उपस्थित त्या मलांची शुद्धी किंवा मल निष्कासन झालं तर काय वाक बुद्धी यांची शुद्धी. तेषाम विशुद्धी कशाद्वारे पॉसिबल आहे? तर चिकित्सा लक्षणा अध्यात्मशास्त्रैहि भवति. चिकित्सा लक्षणा अध्यात्मशास्त्रैहि भवति असं त्या ठिकाणी आपल्याला लिहायचंय. अन्वय केला आपण त्याचा. ये मलाः जे मल काय वाक बुद्धी विषयाः समुपस्थिताः. काय वाक बुद्धी विषय यांच्या विषय म्हणजे तो विषय शब्द आहे ना, या ठिकाणी एकत्र करण्यासाठी आलेला आहे काय वाक बुद्धीला. काय वाक बुद्धी यांच्यामध्ये उपस्थित आहे. तेषाम विशुद्धी म्हणजे त्यांची विशुद्धी. आता तुम्ही इथे जे शास्त्र ही शेवटी आलेले ना, ते असं पुढे पुढे पण लावू शकतात. चिकित्सा शास्त्रे लक्षणाशास्त्रेण आणि अध्यात्मशास्त्रेण भवति असं पण करू शकतात, किंवा तिघांना एकत्र करून चिकित्सा लक्षणा अध्यात्मशास्त्रैहि भवति असं पण करू शकतात. म्हणजे जर का ते तिघं वेगवेगळे केले तर एक वचनमध्ये चिकित्सा शास्त्रेण लक्षणाशास्त्रेण अध्यात्मशास्त्रेण असं करावं लागेल, आणि तिघं जर का एकत्र केलं तर शेवटी शास्त्रही करावं लागेल. तसं करून पण तुम्ही लिहू शकता. चिकित्सा लक्षणा अध्यात्मशास्त्रैहि भवति असा याचा अन्वय होतो. आता इथे बघा आणखीन एक चिकित्सा लक्षणा अध्यात्मशास्त्रैहि समास होतो. इथे एक कोणता समास होतो? चिकित्सा लक्षणा अध्यात्मशास्त्रैहि कोणता समास होतो?
कोणता समास होईल इथे? चिकित्सा लक्षणा अध्यात्मशास्त्रैः. कोणता समास आहे? समस्त पद बहुवचन मध्ये आलेलं आहे. समस्त पदामध्ये 2-3 पद आहेत. दोन पेक्षा जास्त पद आहेत म्हणजे 3 पद आहेत. आणि सगळे पद जे आहेत ते एकत्र करून टाकलेले आणि शेवटच्या पदानुसार समस्त पदाचं लिंगवचन घेतलेलं आहे. कोणता समास आहे हा? कोणता समास आहे? तुम्हाला एक उदाहरण सांगितलं ना मग लवकर लक्षात येईल त्याचा कोणता समास आहे. वात पित्त कफाः. कोणता समास आहे? किंवा दर्शन स्पर्शन प्रश्नैः. कोणता समास आहे? इतर द्वंद्व समास. बरोबर. हा कोणता समास आहे? चिकित्सा लक्षणाध्यात्मशास्त्रैः. कोणता समास आला हा? समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व नाही ना. समाहार द्वंद्वची कंडिशन काय आहे? समस्त पद हे नपुंसक लिंगामध्ये राहणारे आणि नेहमी एकवचनी राहणार. समस्त पद जे ते एकवचनीच राहणार आहे. नपुंसक लिंगी एकवचनी समाहार द्वंद्व मध्ये. आणि इतर द्वंद्वमध्ये काय आहे? जे समस्त पद आहे ते बहुवचनी राहणार. बहुवचनी राहणार समस्त पद. आता बहुवचनी किंवा द्विवचनी राहणार आहे समस्त पद इतर द्वंद्वमध्ये. आता इथे समस्त पद बघा, बहुवचनी आहे, एकवचनी आहे का द्विवचनी आहे? समस्त पदाचं वचन कोणतं आहे? बहुवचन आहे, द्विवचन आहे का एकवचन आहे? अध्यात्मशास्त्रैः. चिकित्सा लक्षणाध्यात्मशास्त्रैः. बहुवचन. बहुवचन आहे. बरोबर. तर बहुवचन असल्यावरती कोणत्या प्रकारचा द्वंद्व राहील तो? इतर द्वंद्व. इतर द्वंद्व राहील. बरोबर. आता त्याचं फोड करायची आपल्याला. फोड कशी होणार? तीन पद वेगवेगळे होणार आहेत. 3 पद वेगवेगळे होणार आहेत आणि मध्ये च लागेल. 3 पद कोणते कोणते आहेत त्याच्यात? चिकित्सा लक्षणाध्यात्मशास्त्रैः मध्ये कोणते कोणते 3 पद आहेत त्याच्यात? चिकित्सा लक्षणा अध्यात्मशास्त्र. चिकित्सा लक्षणा अध्यात्म. आता तिथे शास्त्रही आलेलं आहे ना, म्हणजेच चिकित्साच्या नंतर चिकित्साशास्त्र, लक्षणाशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र अशी 3 शास्त्रांचा तो समास तयार केला. एकत्र करून समास पद तयार केलं शास्त्रही. मध्ये काय येईल? चिकित्साशास्त्र, लक्षणाशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांच्यामध्ये काय 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 येईल? इतर द्वंद्वसाठी च. पूर्ण समास विग्रह कसा होईल त्याचा? या पूर्ण समस्त पदाचा समास विग्रह कसा होईल? तीन पद वेगवेगळे केले ना, मध्ये च लावा फक्त. चिकित्साचं लक्षणाचं अध्यात्माचं. चिकित्साशास्त्र च लक्षणाशास्त्र च अध्यात्मशास्त्र च. असं. कारण की शास्त्र हिला बहुवचन केले ना आपण, म्हणजे शास्त्र शब्द प्रत्येकाच्या पुढे लागणार आहे. चिकित्साशास्त्र च लक्षणाशास्त्र च अध्यात्मशास्त्र च तैः असं येते. ठीक आहे. असे समास ओळखता आले पाहिजेत. आणि समास हे अशा प्रकारचेच विचारले जातात. श्लोकांमधून कोणतं तरी समासिक पद उचलतील आणि त्याचं तुम्हाला समास विचारतील. जेवढे समासामध्ये आपण उदाहरणं केलेत ते रिलेट करून आपल्याला समास कोणता आहे ते काढता आलं पाहिजे. ठीक आहे.
हे अशा प्रकारे अन्वय कसा करायचा ते कळालं? आता इथे वर हे जे हा जो अन्वय होता, काय वाग बुद्धी विषया ये मला संपस्थिता, त्या ह्या श्लोकाचा जो अन्वय केला, याच्यामध्ये बघा शेवटी भवती शब्द टाकला आपण. भवती हे का बरं टाकलं? कारण की त्या ठिकाणी क्रियापद नव्हतं पूर्ण याच्यामध्ये कोणतंच. मग आपण तिथे होत होते हे दाखवण्यासाठी आपण भवती क्रियापद टाकलं. आता खाली अर्थ जर बघितला, अर्थ आणि अन्वय, अर्थाचं कोरिलेशन जर संस्कृतमध्ये अन्वय सोबत केलं, तर जो अर्थ आपण मराठीत लिहिलेला आहे ॲज इट इज आपण संस्कृतमध्ये अन्वय म्हणून लिहिलेला आहे. म्हणून मोस्टली जर तुम्हाला श्लोकाचा अर्थ येत असेल तर त्याचं ट्रान्सलेशन करा, ते संस्कृतमधून लिहा, तोच अन्वय असतो एक प्रकारे. ठीक आहे, कळालं हे अन्वय? आपण आता 2च याचा बघितला, पण नेमकं करायचं काय असतं ते कळालं? अन्वयमध्ये काय करायचं असतं? बघा आणखीन हा पेपर आहे बघा याचा, विंटरचा. याच्यामध्ये बघा हे श्लोक आलेले होते अन्वयसाठी. अन्वय आणि अर्थ लिहायचा आहे. प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, युक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभव. आता वरती जर का बघितलं तर या श्लोकाचा अर्थ काय वाटतो बरं? काय असेल अर्थ? आता आपण विभक्ती शिकलेलो आहे, तर थोडंफार अर्थ लावता आला पाहिजे. प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, काय अर्थ असेल याचा? भवेत. प्राणायामाने सर्व रोगांचा क्षय होतो. प्राणायामाने सर्व रोगांचा क्षय होतो. नंतर काय दिले? अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभव, काय अर्थ असेल याचा? अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोगस्य संभव. अयुक्त म्हणजे चुकीचा. काय पहिल्या लाईनीचा अर्थ लागला? प्राणायामाने सर्व रोगांचा क्षय होतो किंवा सर्व रोग नाश होतात. नंतर दुसऱ्या लाईनीचा अर्थ काय? सर्व रोगस्य संभव म्हणजे काय? सर्व रोगस्य संभव म्हणजे काय? सर्व रोगांचा संभव म्हणजे होण्याची शक्यता असते. सर्व रोगांचा संभव असतो. संभव म्हणजे होण्याची शक्यता. कशामुळे होण्याची शक्यता असते? तर अयुक्त अभ्यास योगेन, चुकीचा अभ्यास केल्याने. कशाचा अभ्यास? तर तो प्राणायामाचा अभ्यास असेल किंवा मग व्यायामाचा चुकीचा अभ्यास केल्याने सर्व रोगांचा संभव होतो. आता हेच आपल्याला हे करायचं आहे, काय? अन्वय करायचा आहे त्याचा. अन्वय करायचं आहे. आपण सगळ्यात पहिले काय शिकलो? आधी क्रियापद शोधायचं आणि क्रियापद सगळ्यात लास्ट घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. क्रियापद कोणतं याच्यात? क्रियापद कोणतं या श्लोकामध्ये? भवेत. भवेत. म्हणजे सगळं भव हे मूळ धातू झाला, भवेत क्रियापद आहे तिथे. भवेत सगळ्यात शेवटी घेणार, हे कळलं? आता आपल्याकडे अर्थ काय आहे? प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षय भवेत. म्हणजे प्राणायामाने युक्त असलेल्याचा, जो प्राणायामाने युक्त आहे त्याचे सर्व रोगांचा क्षय होतो, आणि अयुक्त चुकीचा अभ्यास केल्याने सर्व रोगांचा संभव असतो. मग कसं करणार आपण त्याचं? युक्तेन प्राणायामेन सर्व रोगस्य क्षयः भवेत. सर्व रोगस्य क्षयः भवेत. आणि अयुक्त अभ्यासयोगेन म्हणजे अयुक्त म्हणजे चुकीचा अभ्यास. कशाचा? प्राणायामाचा चुकीच्या अभ्यासाने. अयुक्त अभ्यासयोगेन सर्व रोगस्य संभवः भवेत, असं त्याचा सिंपल अन्वय होईल.
काहीच नाही केलं जास्त आपण, फक्त ते युक्तेनं होतं तो पुढे टाकला प्राणायामेनच्या पुढे, आणि बाकीचं सर्व रोगस्य क्षय भवेत, सर्व रोगक्षय याला फक्त वेगवेगळं केलं. आता रोगक्षय हा शब्द हा समास आहे. रोगक्षय रोगक्षय कोणता समास आहे? रोगक्षय. काय अर्थ होतो रोगक्षयचा? रोगक्षयचा काय अर्थ होतो? रोगाचा क्षय. हम्म? रोगाचा क्षय, बरोबर. हा, आता रोगक्षयचा अर्थ होतो रोगाचा क्षय. म्हणजे कोणता समास आहे त्याच्यामध्ये? जर का त्याचा विग्रह केला आपण तर कोणता समास बनेल त्याचा? रोगाचा क्षय म्हणजे कोणता समास? चा, ची, चे हे कोणत्या विभक्तीमध्ये येतात? षष्टी. समास कोणता राहील? षष्टी तत्पुरुष. षष्टी तत्पुरुष. विग्रह कसा होईल? विग्रह कसा होईल? पूर्वपदाची षष्टी घेणार. रोगक्षय मधला पूर्वपद काय? रोग. मग त्याची षष्टी काय होईल? समास पूर्ण विग्रह कसा होईल? षष्टी, रोगाची षष्टी घ्यायची रोग शब्दाची आणि पुढे क्षय लावायचं. रोगानामक्षय. रोगानाम क्षय, रोगस्य. रोगस्य क्षय. रोगक्षय, रोगस्य क्षय हा थोडा व्यवस्थित आहे. रोगानाम क्षय पण व्यवस्थित ठीक आहे. जर का त्या ठिकाणी बहुवचन खूप सारे रोग आहेत त्यांचा क्षय म्हटलं तर रोगानाम क्षय, आणि ते सर्व रोगक्षय म्हटल्यावरती बहुवचनच आहे रोगानाम क्षय, किंवा रोगस्य क्षय असं लिहिलं तरी पण ते बरोबर राहील, कारण की तिथे वचन डिफाईन नाही केलेलं आहे कोणतं आहे ते. सर्व रोगक्षय असं जर का असेल तर सर्व रोगानाम क्षय, सर्वानां रोगानां क्षय असं बनेल. पण नुसतं रोगक्षय विचारलेलं आहे तर तिथे रोगस्य क्षय असं पण समास विग्रह होईल, रोगानां क्षय असा पण होईल. ठीक आहे. आता इथे रोगस्य संभव हा समास विग्रह आहे. रोगस्य संभव त्याला जर का षष्टी तत्पुरुषचाच समास आहे, त्याचं जर का समजतं पद बनवायचंय कसं बनेल? रोगस्य संभव, तर त्याचं समस्त पद बनवायचं राहिलं तर कसं बनेल? रोग संभव. रोग संभव. ठीक आहे. हे अशा प्रकारे हे असे समास सुद्धा विचारले जातात. तर अन्वय कसा झाला या श्लोकाचा? प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षय भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभव हा श्लोक आहे. अन्वय कसा होईल? युक्तेन प्राणायामेन सर्व रोगानां क्षयः भवेत, किंवा सर्व रोग क्षयः भवेत, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोगस्य संभवः भवेत, असा अन्वय होईल त्याचा. नंतर बघा आणखीन खाली, रसैरोक्षम शमशोषो ग्लानी शब्दा सहिष्णुता, रक्ते अम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य रुक्षता. काय अर्थ आहे याचा? कशाचा? रसक्षयाची लक्षणं आहेत. हा, रसक्षयाची लक्षणं आहेत. म्हणजे हे रसक्षयामध्ये काय काय होतं ते दिलेलं आहे. मग आता याचा ज्यावेळेस आपल्याला अन्वय करायचा आहे, जर का समजा तुम्हाला याचा अर्थ लावायला लावला मराठीमध्ये, काय अर्थ बनेल त्याचा? अर्थ काय बनेल? रसैरोक्षम शमशोषो ग्लानी शब्दा सहिष्णुता, अर्थ काय राहील त्याचा? काय अर्थ होईल? रसैरोक्षम शमशोषो ग्लानी शब्दा सहिष्णुता. ॲज इट इज, जसं तुम्हाला जमत असेल तसा अर्थ सांगा. काय आपल्याला एकदम ॲक्युरेट तोच अर्थ पाहिजे असं नाही आहे. तुमच्या मतानुसार काय अर्थ बनेल त्याचा?
काय अर्थ बनेल? रसक्षय झाल्यावर रोगशगुण, श्रम वाढतो, शोष होतो, हम्म, ग्लानी येते आणि शब्द सहिष्णुता होते. हे सर्व होतं. म्हणजे पहिला शब्द काय आला? रसक्षयामध्ये. रसक्षयामध्ये. तिथे बघा रसे, कोणती विभक्ती? रसे. पहिला शब्द बघा रसे. सप्तमी. सप्तमी. म्हणजेच काय अर्थ होईल त्याचा? आता रसे म्हटल्यावरती रसामध्ये असा अर्थ नाही घ्यायचा आहे. रसे म्हटलंय म्हणजेच काय, तर रसक्षयामध्ये असं त्यांना म्हणायचंय. पुढे क्षय शब्द त्यांनी दिलेला नाही. क्षय शब्द आपल्याला अध्याहृत धरायचा आहे की पुढे क्षय शब्द हा आहे. रसे रोक्षम म्हणजे काय, तर रसक्षये. रसे म्हटल्यावरती रसेचा अर्थ होतो रसक्षये. रसक्षयामध्ये. रसक्षये काय काय आहे? रौक्षम, श्रमः, शोषः, ग्लानिः, शब्द असहिष्णुता भवति. रसक्षये रौक्षम, श्रमः, शोषः, ग्लानिः, शब्द असहिष्णुता भवति. हा अन्वय झाला पहिल्या लाईनीचा. दुसऱ्या लाईनीमध्ये काय दिलेलं आहे? रक्ते, अम्ल, शिशिर, प्रीती, शिरा, शैथिल्य, रुक्षता. काय येते दुसऱ्या लाईनीमध्ये? रक्तक्षयाची लक्षणे. रक्तक्षयाची लक्षण आहे. मग दुसऱ्या लाईनीचा काय अर्थ होईल? रक्तक्षयामध्ये रक्तक्षयामध्ये अम्लप्रीती, शिशिरप्रीती, शिराशैथिल्य आणि रुक्षता ह्या गोष्टी असतात. मग काय होईल? रक्ते म्हटलेलं आहे. रक्ते म्हणजे काय? वरती जर रसे म्हणजे रसक्षय असा अर्थ घ्यायचा आहे, तर खाली रक्ते म्हणजे काय अर्थ घ्यायचा आहे आपल्याला? रक्तक्षयामध्ये. रक्तक्षय. रक्तक्षयामध्ये म्हणजेच रक्तक्षय. आपण संस्कृतमध्ये काय म्हणणार त्याला? रक्तक्षय. रक्तक्षय काय काय? अम्ल शिशिर प्रीती दोन्ही एकत्र सांगितलेलं आहे. म्हणजेच शिशिर प्रीती पण आहे आणि अम्लप्रीती पण आहे. आंबट आवडणे आणि थंड गोष्टी आवडणे. अम्लप्रीती, शिशिर प्रीती, शिरा शैथिल्य, रुक्षता च भवती. असा तो अन्वय होतो. कळालं? हे दोन अन्वय कळाले कसे बनवले? काही काही वेळेस काय होतं माहिती आहे का, श्लोक आहे ना ॲज इट इज अन्वयमध्ये ॲज इट इज येतो. कारण की त्याची रचनाच डायरेक्ट जशी अन्वयमध्ये करायची आपल्याला तशी श्लोकाची रचनाच तशी असते की आपल्याला अन्वयचे जे वाक्य पाहिजे, अन्वय जसा बनवायचा आहे वाक्यामध्ये तसाच आपल्याला श्लोक असतो अवेलेबल. म्हणून काही जास्त बदल करायची गरज नसते. फक्त त्याच्यामध्ये जर का अर्थानुसार एखादा शब्द ॲड होत असेल, जसं इथे रसे रौक्षम म्हटलं म्हणजे रसक्षये, तर तो क्षये शब्द फक्त ॲड होत होता, तेवढा आपण ॲड ऑन केला. बाकी शेवटी भवती एवढ्यासाठी लावलं कारण की क्रियापद नव्हतं. अस्ति पण वापरू शकतात, वर्तते पण वापरू शकतात. आहे हा अर्थ आपल्याला टाकायचा आहे. म्हणून भवती वापरा, अस्ति वापरा, वर्तते वापरा, काही एक वापरू शकतात. तर ते फक्त आपण तिथे ॲड केलं. बाकी श्लोक ते ॲज इट इजच घेतला. रसक्षय, रौक्षम, श्रमः, शोषोचा आपण शोषः केलं कारण की विसर्ग आहे आणि विसर्गाचा ओ झालेला आहे. शोषः आणि पुढे ग्लानी. तो शोष जिथे जिथे ना ओ येतो ना मोस्टली त्या ठिकाणी विसर्ग असतो. वरती पण बघा रोगक्षयो, रोगक्षयो यो आलेला आहे. तर यो का बरं झाला आहे तो? कारण की पुढे भ आहे. मग तो विसर्गाचा आपण ओ केलेला आहे. विसर्गाचा ओ झालेला आहे तो. रोगक्षयो. रोगक्षयो म्हणजे काय ते? रोगक्षय भवेत. मग ते पुढे भ असल्यामुळे तिथे आपण हे केलेलं आहे. रोगक्षय भवेत. पुढे भ असल्यामुळे आपण तिथे ओ केला विसर्गाचा. तसंच इथे पण बघा शोषः. शोषःचं शो केलं विसर्ग असल्यामुळे. तर तेवढं आपण जिथे जिथे संधी होते ना तिथे आपण संधी फोड करून टाकतो अन्वय करताना. ठीक आहे, कळालं हे अन्वय कसा करायचा असतो ते? अन्वय कसा करायचा ते कळालं? ठीक आहे. बघा इथे आणखीन हे बघा इथे भीतेभ्यश्च भयं देव्यं व्याधितेभ्यस्तथौषधं देया विद्यार्थिने विद्या देयम अन्नम क्षुधातुरे. याचा अर्थ काय तर कोणाला काय काय दिलं पाहिजे ते म्हटलेलं आहे. भीतेभ्य अभयम देयम.
भिलेल्याला अभय दिलं पाहिजे, व्याधितेभ्य औषध दिलं पाहिजे, विद्यार्थ्याला विद्या दिली पाहिजे आणि क्षुधातुर म्हणजे जो पण भुकेलेला आहे त्याला अन्न दिलं पाहिजे. त्याचा अन्वय कसा होईल? भीतेभ्य अभयम देयम, व्याधितेभ्य औषधम देयम, विद्यार्थिने विद्या देयम, तथा च क्षुधातुरे अन्नम देयम, असा त्याचा अन्वय होईल. जो आपण अर्थ लावला त्याचा आपण संस्कृतमध्ये अन्वय ॲज इट इज त्याला आपण संस्कृतमध्ये ट्रान्सलेट केलं, झाला अन्वय. कळलं? असा अन्वय तयार करायचा असतो. ठीक आहे. अन्वय आणि सोबत पदच्छेद, पदच्छेद पण एक येतं. पदच्छेदमध्ये काय करायचं असतं? जे श्लोक दिलेले श्लोकामधले शब्द फक्त वेगवेगळे करायचे आणि मध्ये डॅश डॅश लावत जायचं. भीतेभ्य डॅश च डॅश अभयम डॅश देयम डॅश व्याधितेभ्य डॅश तथा डॅश औषधम, असं झाला तो पदच्छेद. कळलं? आता इथे बघा ही अन्वय लिहून दाखवलेला आहे इथे. हे बघा, ह्या असा अन्वय लिहायचा, ह्या असा अन्वय लिहायचा. रसक्षये किंवा रसे क्षये, क्षये रक्ते, असा अन्वय लिहायचा असतो. आणि पदच्छेद कसा लिहायचा? या असा पदच्छेद लिहायचा असतो. मध्ये डॅश डॅश देऊन प्रत्येक शब्द फोडून फोडून लिहायचा, म्हणजे पदच्छेद करायचा. ठीक आहे. कळालं? हे अन्वय कसा करायचा असतो ते कळालं. आता खूप सारे श्लोक आहेत. तुम्हाला आणखीन प्रॅक्टिस करायची असेल, तुम्ही मणिकर्णिकाचं जे पुस्तक आहे, अष्टांगहृदयचं जे मणिकर्णिका पब्लिकेशनचं पुस्तक आहे ते बघू शकतात. त्याच्यामध्ये अन्वय करून दाखवलेले श्लोकांचे. नंतर वैद्यकीय सुभाषित साहित्याचं जे आहे, सोपे संस्कृतमध्ये पण वैद्यकीय सुभाषित साहित्याचे अन्वय दिलेले आहेत, त्याचे पण तुम्ही रेफर करू शकता. किंवा मग तुम्ही स्वतः ते बघून आहे ना, ट्राय करा. तुम्हाला स्वतःला अन्वय लिहिता आला पाहिजे असं. आणि त्या श्लोकांचे अर्थ समजून घ्या. अर्थ समजल्यावरती अन्वय करणं थोडं सोपं जातं. ठीक आहे. हे असं. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, अन्वय किती मार्काला आहे? 7 मार्काला आहे. त्याच्यामुळे अन्वय करण्यासाठी वाचा, अर्थ वाचा, प्रत्येक श्लोकांचे अर्थ वाचा आणि अर्थांवरून तो अन्वय कसा केलेला आहे ते कोरिलेट करा. श्लोकाचा अर्थ आणि संस्कृतमध्ये केलेला अन्वय तो कोरिलेट करायचा, म्हणजे मग तुम्हाला कळत जाईल की नेमका अन्वय त्यांनी बनवला कसे. मग एक आपण जर कंटिन्युअसली श्लोक वाचत गेलो आणि अर्थ वाचत गेलो ना, तर आपल्याला कळून जातं की आपल्याला अन्वय म्हणजे श्लोकालाच आपल्याला ॲज इट इज संस्कृतमध्ये अर्थासारखं लिहायचं आहे. आपण ते जमायला लागतं हळूहळू, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करत जातात तसं. काही वेळेस श्लोक असा असतो की त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायची गरजच नसते. तो श्लोक फक्त ॲज इट इज ते पद्याच्या ऐवजी आपण सरळ लाईनीमध्ये जर का लिहिला तर तोच त्याचा अन्वय असतो. ठीक आहे. कळालं? हे या 2 गोष्टी कळाल्या, पदच्छेद कसा करायचा आणि अन्वय कसा करायचा. ह्या 2 गोष्टी कळाल्या, पदच्छेद आणि अन्वय. ठीक आहे. मी तुम्हाला टेस्ट दिली ती सॉल्व करायला, ती सॉल्व केली सगळ्यांनी. प्रॅक्टिस टेस्ट दिली ती सॉल्व करायला. मी आज त्याची ॲन्सर की टाकतो. जे सॉल्व केलेलं असेल ते तुम्ही चेक करून बघा. सॉल्व नसेल केली तर सॉल्व करा. मी आज टाकत नाही ॲन्सर की, उद्या टाकतो. मग सगळ्यांची सॉल्व केलेली का ती टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट? सॉल्व केलेली का प्रॅक्टिस टेस्ट सगळ्यांनी, का बाकी अजून? बाकी? ठीक आहे. सॉल्व करा आज. मेसेजमध्ये वरती गेली असेल, मी तिला पिन करतो प्रॅक्टिस टेस्टला ग्रुपला. ती सॉल्व करा सगळ्यांनी, मग मी उद्या त्याची ॲन्सर की टाकतो. आणि सॉल्व केल्यानंतर ॲन्सर की जेव्हा मी टाकेल तर ते इव्हॅल्युएट करा की किती मार्क येत आहेत आणि किती चुकत आहेत. म्हणजे मग आपल्याला ते आणखीन बेटर करायचं आहे. जे नाही आलं ना, तर असं नाही की ते येत नाही म्हणून आपल्याला त्याचं हे करून द्यायचं किंवा त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं.
तर का बरं नाही येत त्याचे कारणं शोधायचे आणि थोडंसं इम्प्रूव्ह करायच्या मागे लागायचं. जी गोष्ट येत नाही आहे माझ्याशी डिस्कस करा. मग वाटलं तर आणखीन आपण त्याला चांगल्या सोप्या पद्धतीने कसं समजता येईल ते बघू. ठीक आहे. ती प्रॅक्टिस टेस्ट सगळ्यांनी सॉल्व्ह करा. मी उद्या त्याची आन्सर की टाकेल. उद्या आता आपण पुढचा जो टॉपिक आहे तो बघू.